नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना एकच उत्कंठा आहे की काल आणि परवा 2 दिवसांमध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ आहे तो जमा होण्यास सुरुवात झाली, परंतु काही जिल्हे आहेत तर याच्यामध्ये अजिबात हा लाभ आहे तो जमा झाले नाही आहे। रत्नागिरी असेल, रायगड असेल किंवा इतर अनेक जिल्हे आहेत की अजिबातच या जिल्ह्यांमध्ये लाभ आहे तो जमा झाले नाही आहे। केवळ 10 ते 20% आसपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या मोठा लाडक्या बहिणींचा वर्ग आहे 1 कोटीपेक्षा 2 कोटीपेक्षा जास्त जो प्रवर्ग आहे तर यांच्या अंतर्गत केवळ 10 ते 20% या आसपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या लाडक्या बहिणींच्या प्रमाणात अगदी थोड्याच प्रमाणात जो लाभ आहे मार्च आणि एप्रिल तर हा लाभ आहे तो जमा झालेला आहे। लाडक्या बहिणी एकच प्रश्न विचारत आहेत की आमच्या जिल्ह्यामध्ये अजून लाभ आले नाही आहे, मार्चसुद्धा हप्ता आले नाही आहे, एप्रिलचा सुद्धा हप्ता आले नाही आहे, मग आम्ही अपात्र ठरतो का? अशा प्रकारचा प्रश्न सध्या लाडक्या बहिणींना निर्माण झालेला आहे। आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी लाडक्या बहिणी वारंवार ह्या गोष्टी विचारत आहेत। तर आपण त्यांना एकच सांगू इच्छितो की फेब्रुवारी महिन्याचा तुमचा हप्ता आलेला असेल आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की मागील महिन्यामध्ये ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदत देण्यात आली होती, तर याच्यामध्ये तुम्ही ई-केवायसी दुरुस्ती केली असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। तुम्हाला अजून कोणीही अपात्र ठरवलेलं नाही आणि जो लाभ वितरित झाला काल आणि परवा 2 दिवसांमध्ये लाभ वितरित झाला, अगदी रेअरली ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता आला अशाच लाडक्या बहिणींना आज दुपारपासून लाभ आहे तो आलेला आहे आणि याचं प्रमाण अतिशय कमी आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी आहेत, प्रतीक्षेत आहेत की कधी एकदाचा लाभ आहे तो मिळतोय। तर याच्यामध्ये एक चांगली बाब आहे की 2 महिन्यांचा लाभ आहे अगदी मार्च आणि एप्रिल, तर या महिन्याचा लाभ आहे तो वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। आता फक्त प्रतीक्षा आहे की मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा देखील होईल आणि पुन्हा डीबीटी आहे ती सगळ्या लाडक्या बहिणींसाठी ॲक्टिव्ह केली जाणार आहे। तर ही माहिती समोर आलेली आहे। साधारणतः आज दुपारपासून ही डीबीटी ॲक्टिव्ह होईल आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना सर्वात प्रथम मार्च महिन्याचा हप्ता वितरित होईल। दोन्हीही एकदम होणार नाही आहेत आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजेच पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मार्च आणि एप्रिल दोन्ही महिन्याचे 1500 अशा प्रकारचा लाभ आहे तो लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। पण याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना चालू महिन्यामध्ये म्हणजेच मागील महिन्यांपासून लाभ घेत होत्या, चालू महिन्यामध्ये वयाची मर्यादा ज्यांनी ओलांडली आहे, 61 वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशा लाडक्या बहिणींना मात्र लाभ येणार नाही आहे। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी निकषांची पात्रता करत नाही आहेत, लक्षात घ्या की अपात्र असून देखील काही लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या, त्यांची देखील व्हेरिफिकेशन होऊन जे अर्ज आहेत ते याच्यामधून वगळण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसीच केली नाही आहे अशा लाडक्या बहिणींना देखील लाभ येणार नाही आहे। पण एक मात्र बाब खरी आहे की मोठ्या प्रमाणावरती साधारणतः 2 कोटीच्या आसपास लाडक्या बहिणी आहेत, त्याच्यातील काही ठराविकच लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो आलेला आहे। रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, त्याच्यानंतर ठाणे असेल, मुंबई असेल, पुणे अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींना अजून लाभ आलेला नाही आहे। आपण सांगू इच्छितो की आज थोडी प्रतीक्षा करा, साधारणतः दुपारनंतर ही डीबीटी ॲक्टिव्ह होईल आणि आज देखील वितरण सुरू राहील आणि लक्षात घ्या मंत्री आदित्य तटकरे यांची देखील घोषणा होणार आहे आणि त्याच्यानंतर लाभ आहे तो पुन्हा 2 ते 3 दिवसांमध्ये वितरित होणार आहे। आज साधारणतः गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आणि शनिवार, तर याच्यामध्ये सुट्टीचा कालावधी नाही आहे, त्यामुळे पुढील काही वेळातच संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लाभ वितरण आहे ते सुरू होणार आहे। तुमच्या हक्काचा लाभ आहे तो तुम्हाला येणार आहे, तुम्ही अपात्र नाही आहात, फक्त थोडी प्रतीक्षा करा, तर लवकरच या संदर्भातली चांगली न्यूज देखील आपण घेऊन येणार आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झाल्यानंतर लगेचच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा।